Good morning, friends. Good morning, sir. Our spoken English classroom, Go with Structure, presented by Gopal Gudde, along with the students of Jilla Parishad Upper Primary School, Mokhada, Khemjai, Sakra Raja, Taluka Varora District, Chandrapur. Friends, today we are going to look after basic sentence structure. Why we are going to look after basic sentence structure? Because it is very, very important. As in, when we are going to learn any new language, at that time it's very, very important to know what exactly the basic structures of that language. आज आपण बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर शिकणार आहोत. त्याच्यापूर्वी आपला हा जो गो विथ स्ट्रक्चर उपक्रम सुरू आहे, विशेषतः जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आजपर्यंत आपण अनेक व्हिडिओज प्रोव्हाइड केलेले आहेत आणि उद्देश एकच आहे की जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकणारे जी मुलं आहेत, ज्यांना कोणतंही इंग्रजीचं बॅकग्राऊंड नाही, घरी कोणी इंग्रजी बोलत नाही, गावात कोणी बोलत नाही आणि शाळेमध्येही त्यांना पहिल्या वर्गात जेव्हा ॲडमिशन घेतात तेव्हा ते शहरातल्या मुलांच्या 4 वर्ष तुलनेमध्ये मागे, नर्सरी, KG1, KG2, प्लेइंग ग्रुप हे त्यांच्या नशिबात नाही आहे आणि कोरी पाटी घेऊन आलेले हे जे मुलं ज्यांना इंग्रजीचं कधीच काहीच प्रोव्हाइड केलं गेलेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना केंद्रित ठेवून आपण गो विथ स्ट्रक्चर चॅनलद्वारे गेल्या काही वर्षांपासून ग्राउंड झिरोवरची जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची जी आजची परिस्थिती आहे, ती परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना काय प्रोव्हाइड केलं म्हणजे ही सुद्धा मुलं शहरातल्या मुलांना कॉम्पीट करू शकतील, हा उद्देश समोर ठेवून आपण अनेक व्हिडिओज आजपर्यंत प्रोव्हाइड केलेले आहेत. जिल्हा परिषदांच्या मुलांवर रेकॉर्ड केलेले यूट्यूबवर जवळपास तुम्हाला शोधून पाहाल तरी सापडणार नाही अशी परिस्थिती आहे. फक्त आणि फक्त आपलं गो विथ स्ट्रक्चर चॅनल की जे जिल्हा परिषदांच्या मुलांवर रेकॉर्ड केलेले व्हिडिओज प्रोव्हाइड करत आहे. आम्हाला हे सांगायचं आहे की ही जी जिल्हा परिषदेची मुलं आहे ही काही शहरातल्या मुलांपेक्षा कमजोर नाहीत आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते सगळं महाराष्ट्राला दिसत आहे. आम्ही कॉन्सन्ट्रेट करत आहोत महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला विद्यार्थी. आम्हाला याला स्ट्रेंथन करता आलं असते, हेच व्हिडिओ मराठी टू इंग्लिश न करता हिंदी टू इंग्लिश करता आले असते, संपूर्ण देशात पोहोचता आलं असतं, पण आमचा उद्देश तो नाही आहे. आमचा उद्देश केवळ आणि केवळ मराठी माध्यमांचा विद्यार्थी जो ग्रामीण भागात जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकत आहे त्याला केंद्रित ठेवून हे चॅनल किती लोकांपर्यंत पोहोचते, देशभरात पोहोचते की देशाच्या बाहेर पोहोचते हे डोक्यात न ठेवता मराठी माध्यमांच्या मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा उद्देश ठेवून आम्ही अनेक व्हिडिओज आत्तापर्यंत प्रोव्हाइड केलेले आहेत. अनेक व्ह्यूवर्स आमचे वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला मिळालेले आहेत, पण त्याच्यामध्ये अजूनही त्या व्हिडिओजवर कॉमेंट्स फार कमी येत आहेत. कॉमेंट्स त्याच्यावर आले पाहिजेत. हे कॉमेंट्स जेव्हा येतील तेव्हा लोकांना त्या कॉमेंट्सच्या आधाराने कळतील की या व्हिडिओमध्ये खरंच काही चांगलं आहे नाही आहे. काहीही कॉमेंट्स, व्हॉट एव्हर इट मे बी, तुम्हाला हे व्हिडिओज पाहिल्यानंतर तुमच्या ज्या कोणत्याही प्रामाणिक प्रतिक्रिया असेल त्या प्रामाणिक प्रतिक्रिया तुम्ही आमच्या चॅनलवर द्या. प्रत्येक व्हिडिओला आत्तापर्यंत बरेचसे व्हिडिओज आपण प्रोव्हाइड केलेले आहेत, पण लोक पाहतात, व्ह्यूवर्स खूप सारे आहेत, पण मोर दॅन 70% व्ह्यूवर्स अजूनही त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही. सातत्याने कंटिन्यू आपले व्हिडिओज बघतात. मोर दॅन 70% व्ह्यूवर्सनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही. बऱ्याच लोकांना हे चॅनल कदाचित पाहताना आवडतही असेल, आवडत नसेलही. तुम्हाला आवडत नसेल तर निगेटिव्ह कॉमेंट द्या, आवडत असेल तर पॉझिटिव्ह कॉमेंट द्या, पण कॉमेंट तुमच्या जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत हे ज्या उद्देशाने सुरू केलेलं चॅनल आहे त्या उद्देशापर्यंत हे पोहोचणार नाही. आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम ग्रामीण भागात शिकणाऱ्या मराठी मुलांबद्दल खरंच प्रेम असेल तर हा व्हिडिओ पाहत असताना पहिल्यांदा एक काम करा, हे चॅनल सबस्क्राईब करा.
सबस्क्राईब करायच्या अगोदर पूर्ण एकदा व्हिडिओ पाहून घ्या, आवडलं तरच लाईक करा आणि तुम्हाला वाटलं की नाही ह्या गोष्टी आपल्या मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे तर जितकं जास्त ते शेअर करता येईल तितकं जास्त ते तुम्हाला शेअर करायचं आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चरची माहिती बघणार आहोत. बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर, व्हाय वी आर गोइंग टू लुक आफ्टर बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर as and when we are going to look after any new language. English is a new language for us. Our mother tongue is Marathi. Is it right? Yes. And we want to learn spoken English. आपल्याला इंग्रजी बोलता आलं पाहिजे हे आपण शिकणार आहोत. Is it right? So as and when we are going to look after any new language, we want to speak in that language at that time. It is very, very important. The basic structure of that language. Today we are going to look after the basic sentence structure of English language. Are you ready, friends? Yes. Okay. You have to understand basic sentence structure properly. Properly तुम्हाला ते स्ट्रक्चर समजलंच पाहिजे. त्याच्याशिवाय ज्या भाषेचं स्ट्रक्चरच आपल्याला माहिती नाही त्या भाषेत बोलता येईल का आपल्याला? पहिल्यांदा स्ट्रक्चर समजून घ्यावं लागेल. सो वाक्यातील प्रत्येक शब्द नेमका कशासाठी वापरलेला आहे? वाक्यातील प्रत्येक शब्द, समजा 5 शब्दांचं वाक्य आहे, 6 शब्दांचं वाक्य आहे, 7 आहे, 10 आहे, 15 आहे, किती शब्दांचं वाक्य राहू शकते की नाही? त्या वाक्यातला प्रत्येक शब्द कशासाठी त्या वाक्यात आलेला आहे हे समजून घेणं म्हणजेच बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर समजून घेणं. तर वाक्यातील प्रत्येक नेमका शब्द कशासाठी वापरलेला आहे? एखादा शब्द वर्ब असेल, एखादा नाऊन असेल, एखादा प्रोनाऊनही असू शकतो, एखादा शब्द ऑब्जेक्ट असू शकतो, एखादं कंजेक्शन असू शकते, एखादं प्रिपोजिशन असू शकते, बरोबर आहे. वर्ब सोबत एखादं हेल्पिंग वर्ब वापरलेलं असू शकते ना, एखादा ॲडवर्बही असू शकतात. तर त्या वाक्यामध्ये आलेला प्रत्येक शब्द कशासाठी आलेला आहे हे आपल्याला समजून घेतल्याशिवाय यालाच आपण बेसिक सेंटेन्स म्हणतो, बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर. तर आज आपण हे समजून घेणार आहोत. आर यू रेडी फ्रेंड्स? ओके. त्याच्यासोबतच कोणतंही वाक्य असो ते वाक्य एकतर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असेल किंवा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असेल. ॲक्टिव्ह व्हॉइस किंवा त्या वाक्याकडे नजर टाकल्याबरोबर विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंद किंवा इवन मोर दॅन दॅट सेकंदाच्या 100व्या हिस्स्याच्या वेळात तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे की हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे. कारण त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहे बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चरच्या. तर आपण ते वाक्यात ते ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. सो टुडे वी आर गोइंग टू लुक आफ्टर व्हॉट इज बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर. इथे आपण काही वाक्य घेतलेले आहेत, वेगवेगळी वाक्य आहे आणि त्या वाक्यावरून आपण बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर काय असते ते समजून घेणार आहोत. मृणाल सॉ अ बिग एलिफंट. दे वेंट इनटू अ बिग शॉप. चेतन वॉज किल्ड इन अ फाईट. तिकडे काही वाक्य घेतले, पाहू आपण जसं समोर जाऊ तिकडे त्यावेळेस. तर ही वाक्य आहे, वेगवेगळी वाक्य आहे, कोणत्याही वाक्याचा एकमेकांशी काहीच संबंध नाही आहे. आपण प्रत्येक वाक्य पाहिल्याबरोबर जसं आपण वाचताना ते वाक्य वाचतो म्हणजे काय, त्या वाक्याकडे पाहतोस ना, ते वाक्य आपल्या डोळ्यांनी दिसते ना, तर त्या वाक्य वाचन पूर्ण व्हायच्या अगोदर प्रत्येक शब्द कोणत्या कामासाठी इथं योजला आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्याला म्हणतो आपण वाक्याचं पोस्टमॉर्टम करणे. त्याला काय म्हणतो? वाक्याचं पोस्टमॉर्टम करणे. वाक्याचं पोस्टमॉर्टम आपल्याला करता झालं पाहिजे. प्रत्येक शब्द वाक्यातला एकही शब्द असा नसावा की जो तिथं कशासाठी आलेला आहे हे आपल्याला माहीत नाही. लक्षात आलं? प्रत्येक शब्दाचं काहीतरी काम आहे, त्याच्यासाठी शब्दाच्या जाती शिकायच्या असतात, त्यालाच आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणतो, बरोबर आहे, म्हणतो की नाही. तर आपण या वाक्यांचं पोस्टमॉर्टम आता इथे करणार आहोत, बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर समजून घेणार आहोत. मला पहिल्यांदा सांगा की या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? मृणाल सॉ अ बिग एलिफंट. सॉ अ बिग एलिफंट. एखादं चॉक बघा मागून. मृणाल सॉ अ बिग एलिफंट. मृणाल सॉ अ बिग एलिफंट. तर इथे सॉ हे क्रियापद आहे, बरोबर आहे. पहिल्यांदा आपल्याला क्रियापद ओळखता आले पाहिजे. काय ओळखता आले पाहिजे? क्रियापद ओळखता आले पाहिजे. या वाक्यातलं क्रियापद ओळखता आलं आपल्याला. हे काय आहे? क्रियापद आहे. काय आहे? क्रियापद. याला आपण वर्ब म्हणू.
किंवा मेन वर्ब आहे MV. सॉ स्टँड फॉर मेन वर्ब. या वाक्यामध्ये दे वेंट इन टू अ बिग शॉप, इथे क्रियापद कोणतं आहे? वेंट. इथे वेंट काय आहे? क्रियापद आहे, मेन वर्ब आहे. काय आहे? मेन वर्ब आहे. चेतन वॉज किल्ड इन अ फाईट, किल्ड इथे वर्ब आहे. बरोबर आहे. इकडचं वाक्य बघा, चिल्ड्रन्स आर प्लेइंग क्रिकेट, इथं कोणतं आहे क्रियापद? प्लेइंग. इथे प्लेइंग क्रियापद आहे, मेन वर्ब. ओके. ही वॉज अ टीचर, याच्यामध्ये वर्ब आहे का? वर्ब नाही आहे ना. कोणता आहे? वॉज आहे. इथे काय आहे? वॉज वर्ब आहे. ठीक आहे. बरं, यालाही मेन वर्बच म्हणू आपण, एकच वर्ब आहे ना. बरं, तोही मेन वर्ब आहे. तर ह्या पाचही वाक्यामधलं क्रियापद आपण ओळखलं. बरं, हे क्रियापद कशी असतात? क्रियापदांना जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर त्या क्रियापदाची 3 रूपं असतात. प्ले, प्लेड, प्लेड, डू, डिड, डन, राईट, रोट, रिटर्न, ईट, एट, इटन, रीड, रीड. इज इट राईट? अशा प्रकारे क्रियापदांची 3 रूपं आपण पाठ केलेली आहेत ना. बरं, क्रियापदांची किती रूपं असतात? 4. चौथं म्हणजे वर्ब प्लस ING. पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप आणि वर्ब प्लस ING लावलेलं चौथं रूप आहे ना. पहिल्या रूपाला आपण मेन वर्ब म्हणतो, बरोबर आहे. क्रियापदाचं मूळ रूप मेन वर्ब. त्याच्यानंतर दुसऱ्या रूपाला सेकंड फॉर्म ऑफ वर्ब, दॅट इज द पास्ट फॉर्म ऑफ वर्ब. तिसऱ्या रूपाला आपण काय म्हणतो? पास्ट पार्टिसिपल, दॅट इज द थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. अँड वर्ब प्लस ING म्हणून एक रूप असते चौथं, त्याला आपण क्रियापदाचं चौथं रूप म्हणतो, फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब. पण याच्याही पेक्षा पुन्हा परत 3 क्रियापदांची रूपं असतात. क्रियापदांची 7 रूपं असतात. किती रूपं असतात? 7. बरोबर आहे. आपण फायनाईट आणि नॉन फायनाईट वर्बचा जेव्हा आपण व्हिडिओ प्रोव्हाइड करू याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत डिटेलमध्ये. तात्पुरतं इथे टेम्पररी तुम्हाला मी असं सांगतोय की फायनाईट मध्ये सगळेच वर्ब येतात, सगळेच. बरोबर आहे. म्हणजे इव्हन हेल्पिंग वर्ब सुद्धा फायनाईट वर्ब मध्ये येतात. सगळे वर्ब, मेन वर्ब, सगळे जितके वर्ब म्हणून जगाच्या पाठीवर आहेत असे सगळे वर्ब फायनाईट वर्ब असतातच. आणि त्याच्यासोबत तुम्हाला नॉन फायनाईट वर्बही शिकायचं आहे. मग हे नॉन फायनाईट वर्ब काय असतात? या नॉन फायनाईटमध्ये असते इन्फिनिटिव्ह, त्याच्यामध्ये असते जिरंड, त्याच्यामध्ये असते पार्टिसिपल्स. हे 3 प्रकार सुद्धा काय आहेत? वर्बच आहेत. काय आहेत? पण यांना नॉन फायनाईट वर्ब म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? नॉन फायनाईट. तर क्रियापदांचे हे 7 वेगवेगळे प्रकार असतात. हे आपल्याला माहीत असले पाहिजे इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर. ओके. वर्ब आपल्याला ओळखता आलं. बरं, या वर्ब सोबत परत पुन्हा एक हेल्पिंग वर्ब असते ना. हेल्पिंग वर्ब असते ना. बरं, या पहिल्या वाक्यात सांगा, मृणाल सॉ अ बिग एलिफंट. हेल्पिंग वर्ब आहे का याच्यात? नाही आहे. दे वेंट इन टू अ बिग शॉप, याच्यात हेल्पिंग वर्ब आहे का? याही वाक्यात नाही आहे. 2 वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे. चेतन वॉज किल्ड इन अ फाईट, इथे आहे का हेल्पिंग वर्ब? कोणता आहे? वॉज. वॉज काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब आहे वॉज. तिकडे चिल्ड्रेन आर प्लेइंग क्रिकेट, याच्यात हेल्पिंग वर्ब आहे का? आहे. कोणता आहे? आर इज अ हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब. अँड ही वॉज अ टीचर, याच्यामध्ये वॉज हे हेल्पिंग वर्बच आहे, पण त्या वाक्यामध्ये इतर दुसरं कोणतंही मेन वर्ब नसल्यामुळे ते वॉज तिथं काय करत आहे? मेन वर्बचं काम करत आहे, म्हणून त्याला आपण मेन वर्ब म्हणू. बरोबर आहे हेल्पिंग वर्बच. बरोबर आहे. तर हे हेल्पिंग वर्ब यांच्या किती फॅमिलीज असतात तेही आपण एकदा पाहून घेऊ. यांच्या फॅमिलीज असतात हेल्पिंग वर्ब बी फॅमिली. बी फॅमिलीमध्ये इज, एम, आर आणि बी, वॉज, वर, बीन आणि बीइंग हे सगळे कोणत्या फॅमिलीमध्ये येतात? बी फॅमिलीमध्ये येतात. हॅव फॅमिलीमध्ये हॅव, हॅज, हॅड ही सगळी क्रियापदे येतात. यांनाही आपण हेल्पिंग वर्बच म्हणतो. आणि त्याच्यानंतर डू फॅमिली जी आपण सिंपल प्रेझेंटमध्ये ज्याचा वापर करतो आहे ना, सिंपल पास्टमध्ये डीड वापरतो. बरोबर आहे. आणि
परफेक्ट मध्ये काय वापरतो, डन वापरतो. इज इट राईट? सो डू फॅमिली, डू, डज ऑर डू, डीड आणि डन ही कोणती फॅमिली आहे? डू फॅमिली. आणि आपण बरेचसे मॉडेल्स पाहिलेले आहेत. कॅन, कुड हॅव, शुड हॅव, वुड हॅव, मे बी मे हॅव, मस्ट बी मस्ट हॅव, यूज टू, नीड नॉट, इज टू, एम टू, आर टू, वॉज टू, वर टू, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, शॅल हॅव टू, इल हॅव टू, इज गोइंग टू, एम गोइंग टू, आर गोइंग टू, वॉज गोइंग टू, वर गोइंग टू, हॅड, बेटर अँड इवन मोर दॅन दॅट, याच्यापेक्षा जास्त. ही सगळी काय आहेत? मॉडेल्स आहेत. ही सगळी काय आहेत? ऑल दीज मॉडेल्स आर ऑल्सो हेल्पिंग वर्ब. ही सगळी काय आहेत? हेल्पिंग वर्बच आहे. तर वाक्यामध्ये वर्बच्या सोबत कधी हेल्पिंग वर्ब, कधी कधी नुसतं हेल्पिंग वर्ब, कधी कधी नुसतं मेन वर्ब, कधी कधी दोनही, कधी कधी एकापेक्षा जास्त हेल्पिंग वर्ब असू शकतात की नाही? शॅल हॅव बीन किती हेल्पिंग वर्ब झाले? 3. बरोबर आहे. इल हॅव 2 झाले, वॉज 1 झाला. म्हणजे एकाच वाक्यात एकापेक्षा जास्त हेल्पिंग वर्ब राहू शकतात. बरं, वर्ब आपण समजून घेतलं, वर्ब आपण आयडेंटिफाय केलं, हेल्पिंग वर्ब सुद्धा आपण आयडेंटिफाय केलं. नंबर 3, आता आपण पाहणार आहोत की आपण जे सेंटेन्स वाचतोय ते सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे की पॅसिव्ह व्हॉइस? सर अजून ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस आम्हाला शिकवलेलाच नाही. आत्ताच आम्हाला कसं ओळखता येईल एखादं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस आहे की एखादं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस आहे? काहीच कठीण नाही, अतिशय सोपं आहे. वाक्यरचना आपण शिकत आलेलो आहोत सुरुवातीपासून. काळाशी संबंधित असलेले सर्व व्हिडिओज आपण ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यामुळे स्ट्रक्चर आपल्याला चांगल्या तऱ्हेने माहितीच आहे. स्ट्रक्चर कशाला म्हणायचं? सेंटेन्स स्ट्रक्चर माहिती आहे की नाही आहे? माहिती आहे. आता आपल्याला एक गोष्ट माहिती करून घ्यायची आहे की एखादं सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. बरोबर आहे. आपण हेल्पिंग वर्बची बी फॅमिली अभ्यासली आहे आत्ताच इथे. बी फॅमिलीमध्ये कोण कोण असतात? इज, एम, आर, बी, वॉज, वर, बीन आणि बीइंग. ही फॅमिली पक्की लक्षात ठेवायची आहे जर तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिव्ह ओळखायचं आहे तर. बी फॅमिलीचं हेल्पिंग वर्ब आणि त्याच्यासोबत जर क्रियापदाचं तिसरं रूप असेल, पास्ट पार्टिसिपल, ज्याला आपण काय म्हणतो? पास्ट पार्टिसिपल. कुणासोबत? बी फॅमिलीच्या हेल्पिंग वर्ब सोबत. बी फॅमिलीचे हेल्पिंग वर्ब कोणते? इज, एम, आर, बी, वॉज, वर, बीन, बीइंग. ही सगळी काय आहेत? बी फॅमिलीचे हेल्पिंग वर्ब्स आहेत. बरोबर आहे. याच्यासोबत पुन्हा काय आलं पाहिजे? पास्ट पार्टिसिपल, क्रियापदाचं तिसरं रूप आलं पाहिजे. क्रियापदाचं तिसरं रूप. आता मी तुम्हाला समोरचं सांगतो की ऍक्टिव्ह व्हॉइस किंवा पॅसिव्ह व्हॉइस कसा ओळखायचा आहे. समजा बी फॅमिलीच्या वर्ब सोबत क्रियापदाचं तिसरं रूप येत असेल तर तो पॅसिव्ह व्हॉइस असतो. तो काय असतो? कशाच्या सोबत? बी फॅमिलीच्या हेल्पिंग वर्ब सोबत क्रियापदाचं तिसरं रूप येत असेल तर तो काय असतो? पॅसिव्ह व्हॉइस. आणि असं होत नसेल तर ऍक्टिव्ह व्हॉइस. साधं सोपं. समजा हेल्पिंग वर्ब सोबत क्रियापदाचं तिसरं रूप लागलेलं नाही म्हणजेच काय? ऍक्टिव्ह व्हॉइस. लागलेलं असेल हेल्पिंग वर्ब सोबत क्रियापदाचं तिसरं रूप लागलेलं असेल तर पॅसिव्ह व्हॉइस. पक्क लक्षात राहील? काही कठीण आहे लक्षात ठेवायला? सगळ्यांच्या लक्षात राहील? व्हेरी गुड. आता आपण या वाक्यातून शोधून पाहू कोणता ऍक्टिव्ह आहे कोणतं पॅसिव्ह आहे. ओळखता येईल? बरं, पहिलं वाक्य बघा. मृणाल सॉ अ बिग एलिफंट. मृणाल सॉ अ बिग एलिफंट. मृणालने मोठा हत्ती पाहिला. आता आपल्याला ओळखायचं आहे की ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे? ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे? काय आहे रिक्वायरमेंट ऍक्टिव्ह की पॅसिव्हचं? हेल्पिंग वर्बच्या सोबत तिसरं रूप लागलेलं असेल क्रियापदाचं तर पॅसिव्ह, आणि तसं नसेल तर ऍक्टिव्ह. मग आपण पहिल्यांदा काय शोधणार? हेल्पिंग वर्ब लागलेलं आहे का? पहा बरं. मृणाल सॉ अ बिग एलिफंट हेल्पिंग वर्ब आहे का? सरळ सरळ कोणतं झालं सेंटेन्स आहे? हेल्पिंग वर्ब्स नाही, वर्ब नाहीच आहे. पॅसिव्ह कसं होईल? पॅसिव्ह साठी कशाची गरज आहे? बी फॅमिलीच्या हेल्पिंग वर्बची गरज आहे. हेल्पिंग वर्ब वापरलेलंच नाही म्हणजे हे सरळ कोणतं झालं? ऍक्टिव्ह. ACTIVE ऍक्टिव्ह सेंटेन्स झालं. दुसरं वाक्य पाहायचं. दे वेंट इनटू अ बिग शॉप. दे वेंट इनटू ए बिग शॉप. पहिल्यांदा काय आयडेंटिफाय करणार आपण? हेल्पिंग वर्ब आणि ते बी फॅमिलीचं आहे किंवा नाही. हेल्पिंग वर्ब आहे याच्यात? हेल्पिंग वर्बच नाही म्हणजे दे वेंट इनटू ए बिग शॉप कोणतं वाक्य झालं?
ऍक्टिव्ह. व्हेरी गुड. पॉवर पटकनच समजलं तुम्हाला. ACTIVE. हेल्पिंग वर्ब वापरलेलंच नाही, कारण पॅसिव्ह होता येण्यासाठी हेल्पिंग वर्ब पाहिजे. नुसतं तसं राहून जमत नाही, तर ते बी फॅमिलीचं हेल्पिंग वर्ब पाहिजे. तेवढंही राहून जमत नाही, तर काय पाहिजे, क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं असलं पाहिजे. आता हे तिसरं उदाहरण, चेतन वॉज किल्ड इन अ फाईट. इथे हेल्पिंग वर्ब आहे का? कोणतं? बी फॅमिलीचा आहे का? चला, पहिला क्रायटेरिया पूर्ण झाला. पहिली रिक्वायरमेंट पॅसिव्हची पूर्ण झाली. बरोबर आहे. बरं, वॉचच्या नंतर पास्ट पार्टिसिपल वापरलेला आहे का? यस, ते पूर्ण झालेलं आहे. म्हणजे चेतन वॉज किल्ड इन अ फाईट ऍक्टिव्ह की पॅसिव्ह? व्हेरी गुड, व्हेरी गुड. हुशार आहे रे तुम्ही सगळेजण. तुम्हाला पहा, आत्ताच्या आत्ता ऍक्टिव्हही ओळखता आला, पॅसिव्हही ओळखता आला. दोन वाक्य पाहून घ्यायचे का समोरचे? बघा, चिल्ड्रन्स आर प्लेइंग क्रिकेट. चिल्ड्रन्स आर प्लेइंग क्रिकेट. हेल्पिंग वर्ब आहे, बी फॅमिलीचा आहे. हेल्पिंग वर्बही आहे, बी फॅमिलीचे हेल्पिंग वर्ब आहे. पहिला क्रायटेरिया पूर्ण झाला. नेक्स्ट क्रायटेरिया, पास्ट पार्टिसिपल वापरला आहे का? नाही, पास्ट पार्टिसिपल वापरलेला. म्हणजे कोणतं वाक्य झालं हे? ऍक्टिव्ह व्हॉइस झालं. कोणतं झालं? ACTIVE, ऍक्टिव्ह. आणि ही वॉज अ टीचर. हेल्पिंग वर्ब आहे, बी फॅमिलीचा आहे. पहिला क्रायटेरिया पूर्ण. आता पास्ट पार्टिसिपल शोधा. पास्ट पार्टिसिपल नाही, म्हणजे हे सुद्धा कोणतं वाक्य झालं? ऍक्टिव्ह झालं. कोणतं झालं? ACTIVE, ऍक्टिव्ह. तर ऍक्टिव्ह पॅसिव्ह आपल्याला ओळखता आलं. काही याच्यात अडचण आहे? पहा, आतापर्यंत आपण काय काय ओळखलं? वर्ब ओळखलं वाक्यातलं. बरोबर आहे. वाक्याचा आपण पोस्टमॉर्टम करतोय. प्रत्येक शब्द कशासाठी आला तो समजून घेतोय. बरोबर आहे. पहिल्यांदा वर्ब आयडेंटिफाय केलं, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्बही पाहिलं आपण. बरोबर आहे. क्रियापदाचे किती रूप असतात ते पाहिलं आपण. 7 रूपांबद्दल आपण माहिती पाहिली. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म. देन काय पाहिलं आपण? त्याच्यानंतर इन्फिनिटिव्स पाहिले. बरोबर आहे. जिरंड पाहिले. आणि त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? पार्टिसिपल्स पाहिले. असे एकूण क्रियापदाचे 7 रूप. आणि हे जे हेल्पिंग वर्ब आहे याची बी फॅमिली पाहिली आपण, हॅव फॅमिली पाहिली, डू फॅमिली पाहिली आणि मॉडेल सुद्धा पाहिले. हे सगळे हेल्पिंग वर्ब्स आहेत. बरोबर आहे. कोई बडा इंजन आहे तो कोई छोटा इंजन आहे. जे मेन वर्ब्स आहे त्यांना आपण बडा इंजन, आणि जे हेल्पिंग वर्ब आहे त्यांना आपण छोटा इंजन. कारण काळ शिकत असताना आपल्याला कुठंतरी आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, दोघांमधला फरक समजला पाहिजे. याच्यासाठी आपण अशी छोटी छोटी नावं दिलेली आहे, ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर इथे आपण पाहत असताना या वाक्यातला आपण वर्ब शोधून काढला, हेल्पिंग वर्ब शोधून काढलं, आणि हे वाक्य ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे हे शोधून काढलं. तर आतापर्यंत आपण बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर शिकत असताना वर्ब, हेल्पिंग वर्ब तो ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे, बी फॅमिलीच्या वर्ब सोबत वर्ब 3 जोडलेला आहे किंवा नाही, हे बाबी पाहिलेल्या आहेत. इज इट राईट? नाउ वी आर गोइंग टू लुक आफ्टर सब्जेक्ट प्लस वर्ब. वर्ब तर पाहिलेलाच आहे आपण, पण कोणतंही वाक्य त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब ह्या ॲटलिस्ट 2 गोष्टी असतातच. छोट्यात छोटं वाक्य आपण काय इमॅजिन करू शकतो? सब्जेक्ट प्लस वर्ब. तर आपल्याला सब्जेक्टही ओळखता आला पाहिजे. वाक्यात सब्जेक्ट असतोच ना, मग सब्जेक्ट आपल्याला ओळखता आला पाहिजे. सब्जेक्ट कसा ओळखायचा? बरोबर आहे. मृणाल सॉ अ बिग एलिफंट. मृणाल सॉ अ बिग एलिफंट. सब्जेक्ट म्हणजे काय? जो त्या वाक्यातला डुअर आहे, जो त्या वाक्यातला डुअर, वाक्यामधला करणारा, वाक्यातला जी काही कृती आहे त्या वाक्यामध्ये ती करणारा, त्याला काय म्हणू आपण? सब्जेक्ट म्हणू. त्याला काय म्हणू आपण? सब्जेक्ट. पण कशासाठी लक्षात ठेवायचं आहे? फक्त ऍक्टिव्ह वर्बसाठी. काय लक्षात ठेवायचं? की ऍक्टिव्ह सेंटेन्सेसमध्ये त्या वाक्यातली जी कृती आहे तो करणारा त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. लक्षात राहील का पक्क? बरं, पहिल्या वाक्यामध्ये मृणाल सॉ अ बिग एलिफंट. मृणाल सॉ अ बिग एलिफंट. काय, कोणती क्रिया आहे या वाक्यामध्ये? पाहण्याची क्रिया आहे. बरं, कोण पाहत आहे? मृणाल काय झाला आपला? सब्जेक्ट. तर इथे मृणाल या वाक्यामध्ये काय आलेलं आहे? सब्जेक्ट आहे ना, SUB, सब्जेक्ट. ओके. दे वेंट इन टू अ बिग शॉप.
दे वेंट इन टू ए बिग शॉप. वेंट गेले, कोण गेले? दे. इथे दे काय झाला आपला? सब्जेक्ट. SUB सब्जेक्ट. बरोबर. देन क्रिया करणारे आहे ते सगळेजण. इथे मृणाल क्रिया करत आहे. मृणाल सॉ अ बिग एलिफंट. याच्यामध्ये क्रिया कोणाच्या हाताने होत आहे? मृणालच्या हाताने. मृणाल सब्जेक्ट आहे. दे वेंट इन टू ए बिग शॉप. बिग शॉप मध्ये कोण गेलेले आहे? ते. त्यामुळे आपण दे म्हणतो. बरोबर आहे. दे वेंट. इथे दे काय झाला आपला? सब्जेक्ट झाला. बरोबर आहे. चेतन वॉज किल्ड इन अ फाईट. चेतन वॉज किल्ड इन अ फाईट. वॉज किल्ड. कोण किल्ड? कोण मारला गेला? चेतन मारला गेला. इथे चेतन काय आपला? सब्जेक्ट आहे. चेतन काय आपला? सब्जेक्ट. ओके. तिथे चिल्ड्रेन्स आर प्लेइंग क्रिकेट. चिल्ड्रेन्स आर प्लेइंग क्रिकेट. कोण क्रिकेट खेळत आहे? चिल्ड्रेन. चिल्ड्रेन काय होईल आपला? सब्जेक्ट होईल. चिल्ड्रेन काय होईल आपला? सब्जेक्ट होईल. ही वॉज अ टीचर. हु वॉज अ टीचर? म्हणजे हुने जर प्रश्न विचारला तर आपल्याला काय मिळेल? सब्जेक्ट मिळेल. म्हणजे सब्जेक्ट आपल्याला ओळखता आला. हा काय झाला आपला? चिल्ड्रेन्स सब्जेक्ट झाला. बरोबर आहे. ही काय झाला? सब्जेक्ट झाला. बरोबर आहे. ओके. तर सब्जेक्ट ओळखले आपण. सब्जेक्ट आणि वर्ब पर्यंत आपण आलो. आता आपल्याला काय आयडेंटिफाय करायचं आहे? ऑब्जेक्ट. काय आयडेंटिफाय करायचं आहे? ऑब्जेक्ट. वर्बला काय असा प्रश्न विचारला तर आपल्याला काय मिळते? ऑब्जेक्ट मिळते. वर्बला जर काय व्हॉटने जर प्रश्न विचारला तर आपल्याला काय मिळते? ऑब्जेक्ट मिळते. पहिलाच आहे मृणाल सॉ अ बिग एलिफंट. व्हॉट सॉ? एलिफंट. एलिफंट काय झालं आपलं? ऑब्जेक्ट. व्हॉटने प्रश्न विचारला आपल्याला काय मिळालं? ऑब्जेक्ट मिळालं. बरोबर आहे. मृणाल सॉ अ बिग एलिफंट. व्हॉट? What saw? Elephant. Mrunal saw a big elephant. What saw? Elephant. They went into a big shop. What went? They went into a big shop. What? They went into a big shop. असं पूर्ण सांगावं लागेल तुम्हाला. एका शब्दात जसं इथं तुम्हाला सांगता आलं मृणाल saw a big elephant. What saw? एलिफंट. इथं तुम्हाला सांगता आलं तसं इथं सांगता येते का? दे वेंट इन टू ए बिग शॉप. व्हॉट वेंट? दे वेंट इन टू ए बिग शॉप. एवढं सांगावं लागेल. एका शब्दात जसं इथे एलिफंट सांगता आलं तसं सांगता येतं का इथे? याचा अर्थ या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही. या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही. ऑब्जेक्ट क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारल्याबरोबर तुम्हाला त्याचं उत्तर येत असेल तर त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. अदरवाईज त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही असं समजायचं. लक्षात राहील. म्हणजे इथं ऑब्जेक्ट आहे का? नाही आहे. दे वेंट इन टू ए बिग शॉप या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही. चेतन वॉज किल्ड इन अ फाईट. चेतन वॉज किल्ड इन अ फाईट. ज्याच्यावर क्रिया होते वाक्यामध्ये, ज्याच्यावर क्रिया घडते त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? ऑब्जेक्ट म्हणतो. आता चेतन वॉज किल्ड इन अ फाईट. चेतन वॉज किल्ड इन अ फाईट. याच्यात क्रिया कुणावर झालेली आहे? चेतनवर झालेली आहे. मग चेतन ऑब्जेक्ट आहे का? नाही. पॅसिव्ह मध्ये आपण काय करतो? ज्याच्यावर क्रिया होते त्याला आपण सब्जेक्ट बनवतो. सब्जेक्ट झालाच आहे चेतन आपला. ज्याच्यावर क्रिया होते त्याला आपण काय करतो? सब्जेक्ट बनवतो. आणि बाकी इतर वाक्यांमध्ये ज्याच्यावर क्रिया होते तो आपला ऑब्जेक्ट असतो. ज्याच्यावर क्रिया होते तो आपला ऑब्जेक्ट असतो. मृणाल सॉ अ बिग एलिफंट. बरोबर आहे. काय पाहिलंय? एलिफंट पाहिला. ते एलिफंट काय झाला? ऑब्जेक्ट. पाहण्याची क्रिया कुणावर झालेली आहे? हत्तीवर झालेली आहे. बरोबर आहे. पण इथे चेतन वॉज किल्ड इन अ फाईट याच्यामध्ये कोण मरण पावलाय? कोण किल्ड झालेला आहे? चेतन. म्हणजे मरण्याची वेळ कुणावर आलेली आहे? चेतनवर आहे ना. पण पॅसिव्ह व्हॉइस आहे. पॅसिव्ह व्हॉइस आहे की नाही आहे? आहे. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ज्याच्यावर क्रिया होते तो कोण असतो? सब्जेक्ट. ज्याच्यावर क्रिया होते तो सब्जेक्ट. पण ऍक्टिव्ह मध्ये कसं असते? ज्याच्यावर क्रिया होते तो कोण असतो? ऑब्जेक्ट. ज्याच्यावर क्रिया होते तो ऑब्जेक्ट. आणि चेतन वॉज किल्ड इन अ फाईट पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट राहत नाही. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट राहत नाही.
तर दे वेंट इन टू ए बिग शॉप, याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट नाही सापडला. चेतन वॉज किल्ड इन अ फाईट, याच्यातही ऑब्जेक्ट नाही सापडला आपल्याला. आपण चिल्ड्रन्स आर प्लेइंग क्रिकेट हे वाक्य बघू, याच्यामध्ये आपण सब्जेक्ट पाहिला होता, चिल्ड्रन सब्जेक्ट आहे, ही पुन्हा सब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट आहे किंवा नाही ते आपण आयडेंटिफाय करू. चिल्ड्रन्स आर प्लेइंग क्रिकेट, बरं याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे करे. प्लेइंग कोण खेळ म्हणजे खेळत आहेत, काय खेळत आहेत, व्हॉटने प्रश्न विचारायचा आहे. व्हॉट प्ले, क्रिकेट ऑब्जेक्ट आहे तिथं. यस, म्हणजे इथं हा जो क्रिकेट शब्द आलेला आहे हा ॲज अन ऑब्जेक्ट आलेला आहे, OBJ ऑब्जेक्ट, बरोबर आहे. ही वॉज अ टीचर, ही वॉज अ टीचर काय होता, टीचर होता, ऑब्जेक्ट आहे. पण या ऑब्जेक्टला परत पुन्हा आपण दुसऱ्या एका अँगलने पाहणार आहोत. पहिल्यांदा याला ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करून टाकू, मग त्याला काय म्हणायचं आहे मग मी परत पुन्हा तुम्हाला सांगतो. समोर जसा व्हिडिओ जाईल तसं तुमच्या लक्षात येईल. तर आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं, वर्ब पाहिला, हेल्पिंग वर्ब पाहिलं, वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे तेही पाहिलं, वाक्यातले सब्जेक्ट ओळखले आपण, ओळखले, आणि वाक्यातल्या ऑब्जेक्टपर्यंत आपण पोहोचलो, बरोबर आहे. वर्बला कायने प्रश्न विचारला तर वाक्यात आपल्याला काय मिळतो, ऑब्जेक्ट मिळतो. काय मिळतो, ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर प्रिपोजिशन्स, वाक्यामध्ये प्रिपोजिशन्सही असतात. प्रिपोजिशन्स वापरल्याशिवाय वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही. प्रिपोजिशन न वापरता एखादं वाक्य आपण तयार करायचा प्रयत्न केला तर वाक्याच्या अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. म्हणून प्रिपोजिशन ही वाक्याची गरज आहे आणि म्हणूनच प्रिपोजिशन पार्ट ऑफ स्पीचमध्ये आहे. लक्षात आलं. तर प्रिपोजिशन वाक्यामध्ये राहणारच, इंग्रजी भाषा शिकायची आहे तर प्रिपोजिशन म्हणून कोणता शब्द आला हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे की नाही, ओळखता यायला पाहिजे. बर, तर प्रिपोजिशन, व्हॉट आर प्रिपोजिशन्स, प्रिपोजिशन प्लस नाउन ऑर प्रोनाउन. कुणाच्या अगोदर येते प्रिपोजिशन, नाउन किंवा प्रोनाउनच्या अगोदर प्रिपोजिशन येते. बरं, नाउन आणि प्रोनाउन वाक्यात कुठे येते, कधी कधी सब्जेक्ट म्हणूनही येते, कधी कधी ऑब्जेक्ट म्हणूनही येते, बरोबर आहे. नाउन किंवा प्रोनाउन वाक्यामध्ये सब्जेक्टचंही काम करते आणि ऑब्जेक्टचंही काम करते, लक्षात आहे ना. तर त्याच्या अगोदर नाउन आणि प्रोनाउनच्या अगोदर काय वापरलेलं असते, प्रिपोजिशन. पहा आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे ती कुठे येते वाक्यामध्ये हे समजायला पाहिजे की नाही. ओके ओके, आय एम सिटिंग ऑन द सोफा, आय एम सिटिंग ऑन द सोफा, याच्यामध्ये ऑनच्या खाली अंडरलाईन करून आहे. ऑन काय आहे इथे, प्रिपोजिशन आहे, ऑन द सोफा. आता समजा हे ऑन नसतं या वाक्यामध्ये, आय एम सिटिंग द सोफा, आय एम सिटिंग द सोफा, त्या वाक्याला अर्थ झाला असता का काही प्राप्त, मी बसलो सोफा किंवा मी बसत आहे सोफा, या वाक्याला काही अर्थ आहे का, अजिबात अर्थ नाही. ॲज अँड व्हेन यू पुट ए प्रॉपर प्रिपोजिशन इन दॅट सेंटेन्स ओनली अँड ओनली ॲट दॅट टाइम यू गेट प्रॉपर मिनिंग. जर तुम्ही प्रिपोजिशनचा योग्य वापर केला नाही तर वाक्याचा अर्थच बाहेर निघत नाही. त्याच्यामुळे वाक्यात प्रिपोजिशन राहणारच, ते तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. दे आर फ्रॉम मुंबई, इथे फ्रॉम प्रिपोजिशन आहे. दे आर मुंबई म्हटलं तर जमल का, नाही जमणार. तिथं फ्रॉम लावावंच लागेल. ते मुंबईहून आहेत हे जर सांगायचं आहे तर फ्रॉम लावावंच लागेल. दे आर मुंबई म्हटलं तर त्या वाक्याला अर्थच नाही मिळणार, मिळेल का. तर प्रिपोजिशन आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. फ्रॉम, ऑन, अपॉन, इनटू, ऑफ, बाय, आफ्टर, बिफोर, अगेन्स्ट, बिहाइंड, इनसाइड, असे अनेक खूप सारी प्रिपोजिशन्स आहे. याच्यातली काही इथं घेतली आपण. नाउन किंवा प्रोनाउनला उर्वरित वाक्यासोबत जोडण्याचं काम प्रिपोजिशन करते. तर आता आपण या वाक्यांमधले प्रिपोजिशन्स पाहून घेऊ. पाहून घ्यायचे आहेत का नाही आहेत. बरं, मृणाल सॉ अ बिग एलिफंट, इथं प्रिपोजिशन आहे का रे, बिग काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. आपण प्रिपोजिशन शोधत आहोत. ए काय आहे, आर्टिकल आहे. ए काय आहे, ए एन दी, आर्टिकल पैकीचा तो ए आहे. बरं, पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला प्रिपोजिशन काही सापडलं नाही. दुसऱ्या वाक्यात पाहू. दे वेंट इन टू अ बिग शॉप, दे वेंट इन टू अ बिग शॉप. आता इकडे एवढ्या साऱ्यांचा निकाल लागायचा राहिला, याच्यातलं पागा बरं, आहे का प्रिपोजिशन, आहे. याच्यामध्ये काय आहे प्रिपोजिशन, इन टू. इन टू काय आहे, प्रिपोजिशन, PREPO प्रिपोजिशन आहे. इन टू प्रिपोजिशन सापडलं. चेतन वॉज किल्ड इन अ फाईट, याच्यात प्रिपोजिशन आहे का, आहे. कोणता आहे प्रिपोजिशन, इन. इन इथे प्रिपोजिशन आहे, PREPOSITION.
देन चिल्ड्रन्स आर प्लेइंग क्रिकेट, तिथे प्रिपोजिशन आहे का? नाही आहे. ही वॉज अ टीचर, याच्यात प्रिपोजिशन आहे का? नाही आहे. तर प्रिपोजिशन्स आपण आयडेंटिफाय केले, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर पाहू, प्रिपोजिशन झालं आपलं. नाऊन आणि प्रोनाऊनचा रोल काय असतो वाक्यातला हे आपण समजून घेणार आहोत. नाऊन प्रोनाऊन वाक्यामध्ये असते, कधी कधी सब्जेक्ट म्हणून त्याचा वापर करतो आपण, कधी कधी ऑब्जेक्ट म्हणून वापर करतो. नाऊन आणि प्रोनाऊन वाक्यात किती वेगवेगळ्या कामाने येतात आणि त्यांचा आपण उपयोग करतो हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. त्याच्याशिवाय बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर आपल्याला कळणार नाही. तर एकतर त्याचा उपयोग सब्जेक्ट सारखा होतो नाऊन किंवा प्रोनाऊनचा, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. आय ईट अ मँगो, आयचा उपयोग कसा झालेला आहे? सब्जेक्ट सारखा झालेला आहे ना, है ना. तर आय काय आहे, नाऊन आहे की प्रोनाऊन आहे? प्रोनाऊन आहे ना. म्हणजे मी एखाद्या दुसऱ्याच्या बद्दल मी सांगितलं की अंजू इट्स अ मँगो, तर इथे अंजू काय झालं? नाऊन झालं. नाऊन आणि सब्जेक्ट दोन्ही आहे ना. सब्जेक्ट कोण आहे? नाऊन आहे. आय ईट अ मँगो, इथे मी आहे. आय म्हणजे काय आहे? प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे नाऊन किंवा प्रोनाऊन आपला सब्जेक्ट राहू शकतो. ओके, सब्जेक्ट आपल्याला कळला पहिला. नाऊन आणि प्रोनाऊनचा ऑब्जेक्ट म्हणूनही वापर करता येतो. ज्याच्यावर काम होत आहे ते, त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट. ज्याच्यावर काम होत आहे ते, ऍक्टिव्ह सेंटेन्स मध्येच आपण ज्याच्यावर काम होत आहे ते त्याला ऑब्जेक्ट म्हणतो. तेच जर पॅसिव्ह व्हॉइसचं उदाहरण असेल तर त्यावेळेस ज्याच्यावर काम होत आहे ते सब्जेक्ट होते ना. आत्ताच पाहिलं होतं आपण याच उदाहरणातून पाहून घेऊ ना. आय ईट अ मँगो हे वाक्य ऍक्टिव्ह मध्ये आहे की पॅसिव्ह मध्ये आहे? ऍक्टिव्ह मध्ये आहे. मग ऍक्टिव्ह मध्ये ज्याच्यावर काम होते त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट. ऍक्टिव्ह मध्ये ज्याच्यावर काम होते त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट. आय ईट अ मँगो कशावर काम होत आहे? मँगोवर काम होत आहे. कर्म कोणता आहे? मँगो आहे, बरोबर. तर मँगोला आपण काय म्हटलं? ऑब्जेक्ट, बरोबर. याचंच समजा मी पॅसिव्ह करून टाकलं, मँगो वॉज इटन बाय मी. आता पॅसिव्ह मध्ये आलं वाक्य, मँगो वॉज इटन. वॉज इटन आहे, बी फॅमिलीचे हेल्पिंग वर्ब ही आहे आणि इटचा आपण इटन करून टाकला, पास्ट पार्टिसिपल घेतलं. मँगो वॉज इटन बाय मी. आता इथेही काम तर मँगोवरच होत आहे ना, पण इथे मँगो ऑब्जेक्ट आहे का? मँगो वॉज इटन बाय मी या वाक्यामध्ये मँगो ऑब्जेक्ट आहे का? कारण पॅसिव्ह मध्ये काय होते की ज्याच्यावर काम होते त्याचा आपण काय करतो? सब्जेक्ट करतो. हे पक्क लक्षात राहील. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसचा आपण डिटेल व्हिडिओ समोर घेणार आहोत. आता आपल्याला तत्पूर्वी ऍक्टिव्ह ओळखता येऊन राहिला, आपल्याला पॅसिव्ह कोणता आहे तेही ओळखता येते, बरोबर आहे. आणि आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती झाल्या की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्टचा आपण काय करतो? ऑब्जेक्टचा काय करतो? आपण सब्जेक्ट बनवून टाकतो. इथपर्यंत माहिती झालं. तर ऑब्जेक्ट आपल्याला ओळखता आलं, बरोबर आहे. म्हणजे नाऊन किंवा प्रोनाऊन यांचा रोल काय आहे? ते कधी ऑब्जेक्ट म्हणून काम करतात तर कधी सब्जेक्ट म्हणून काम करतात. परत पुन्हा कोणता रोल आहे त्याचा? ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. कधी कधी त्या वाक्यातलं जे प्रिपोजिशन आहे, वाक्यात जे प्रिपोजिशन दिलेलं आहे त्या प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट म्हणून ते काम करतं. तर इथे आपण पाहिलेलं होतं की या वाक्यामध्ये प्रिपोजिशन आलेलं आहे का? नाही आहे. या वाक्यात प्रिपोजिशन आलेलं आहे. आय इंटू प्रिपोजिशन आलाय. हाय इंटू कोणत्या ऑब्जेक्ट साठी आलेला आहे? शॉप या ऑब्जेक्ट साठी आले. कोणत्या ऑब्जेक्ट साठी? शॉप. बिग काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे बिगचा विचार नंतर करू आपण. पण या इंटू प्रिपोजिशन साठी कोणता ऑब्जेक्ट आलेला आहे? शॉप. तर शॉप सुद्धा काय आहे? एक ऑब्जेक्टिव्ह आहे. पण कोणता ऑब्जेक्टिव्ह आहे? ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रिपोजिशन. ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रिपोजिशन आहे. त्याच्यानंतर चेतन वॉज किल्ड इन अ फाईट, इथे पण प्रिपोजिशन आहे. मग इथे जे फाईट नावाचा ऑब्जेक्ट आलेला आहे त्याला कोणता ऑब्जेक्ट म्हणायचं? ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. म्हणजे हे सुद्धा इथं ऑब्जेक्ट आहे. तिकडल्या दोन वाक्यामध्ये आलेला आहे का प्रिपोजिशन? चेतन आर प्लेइंग क्रिकेट, प्रिपोजिशन आहे का? नाही आहे. ही वॉज अ टीचर, तिथे प्रिपोजिशन आहे का? नाही आहे. बघा आता उरलेले जे आहेत, ए इथं उरलेला आहे ना, इथलं एच फक्त उरलं का? नाही. बिग पण आहे. बिग काय आहे? बिग ऍडजेक्टिव्ह आहे, एडीजे. आणि हे काय आहे? आर्टिकल आहे. हे आर्टिकल आहे. इथे पण हे पुन्हा आर्टिकल दिलेलं आहे. बिग काय आहे?
ॲडजेक्टिव्ह आहे. बिग ADJ ॲडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर चेतन वॉज किल्ड इन अ फाईट ए काय आहे? आर्टिकल आहे. चिल्ड्रेन्स आर प्लेइंग क्रिकेट त्याच्यात सगळ्यांचाच निकाल लावलेला आहे आपण, पूर्ण त्याचं पोस्टमॉर्टम कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर ही वॉज ए टीचर, ही वॉज ए टीचर, त्या टीचरच्या बद्दल आपण काहीतरी सांगणार होतो, बरोबर आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट. बरं, या वाक्यामध्ये ही वॉज ए टीचर वर्ब कोणता आहे? वॉज, बरोबर आहे. एकच वर्ब आहे, एकच वर्ब आहे ना या वाक्यामध्ये? हेल्पिंग वर्ब आहे पण एकच आहे ना. मग ज्या वेळेस हेल्पिंग वर्बच्या सोबत मेन वर्ब नसते आणि हेल्पिंग वर्ब एकटंच वाक्यात येते, त्यावेळेस ते मेन वर्ब सारखं काम करत असते. कसं काम करत असते? मेन वर्ब सारखं. ही वॉज अ टीचर, ही वॉज अ टीचर, या वाक्यामध्ये टीचर हा जो शब्द आलेला आहे हा कुणाविषयी माहिती सांगत आहे? यस बद्दल, ही बद्दल, म्हणजे सब्जेक्ट बद्दल माहिती सांगत आहे ना. एखादा ऑब्जेक्ट जर तुमचा सब्जेक्ट बद्दल काही माहिती सांगत असेल, त्याला मॉडिफाय करत असेल, कुणाला मॉडिफाय करत असेल? सब्जेक्ट, तर त्याला आपण म्हणतो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. यालाच आपण काय म्हणतो? सब्जेक्ट COMPLIMENT, कॉम्प्लिमेंट ऑफ सब्जेक्ट किंवा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं त्याला आपल्याला म्हणता येईल. लक्ष झालं? तर या सर्व वाक्यामध्ये आपण त्या वाक्यात जे जे शब्द, बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर आपण समजून घेत आहोत. ॲडव्हान्स सेंटेन्स स्ट्रक्चर परत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये समजून घेऊ. सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे इथंच काही सगळं संपलं याचं असं नाही, पण बेसिक एवढं तरी आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे पाहिजेच. भाषा शिकायची आहे ना, इंग्रजी भाषा शिकायची आहे ना, सुरुवातच आहे ना आपली, भाषा परत पुन्हा चांगल्या तऱ्हेने शिकायची आहे. तर एवढं जर समजलं तरच आपल्याला याच्या समोरच्या गोष्टी करता येणार आहेत. एवढ्या गोष्टी समजल्या तर इथे आपण मृणाल सॉ अ बिग एलिफंट याच्यातला पूर्ण प्रत्येक जेवढे शब्द वापरलेले आहे ते सगळे शब्द कोणत्या कारणाने वापरलेले आहे ते पाहून घेतलेलं आहे. काही सुटलं का याच्यातलं? दे वेंट इन टू ए बिग शॉप, काही सुटलं आहे का? नाही. चेतन वॉज किल्ड इन अ फाईट, याच्यातलं काही सुटलं का? नाही. चिल्ड्रन्स आर प्लेइंग क्रिकेट, कम्प्लीट पोस्टमॉर्टम केला आहे. ही वॉज अ टीचर, तिथे कम्प्लीट पोस्टमॉर्टम झालेलं आहे. तिथला जो ए आलेला आहे तो काय आहे? आर्टिकल आहे. आता इथं काही आपण एक्झरसाइज करून घेऊया. मृणाल सिंग्स ब्युटिफुल सॉन्ग, मृणाल सिंग्स ब्युटिफुल सॉंग्स. आता याच्यात आपण प्रत्येक शब्द कशासाठी आलाय आता तुम्ही मला सांगणार, बरोबर आहे? याच्यात पहिल्यांदा आपण काय आयडेंटिफाय करू? त्याच क्रमाने करू. पहिल्यांदा वर्ब आयडेंटिफाय करू. सांगा बरं, वर्ब कोणता आहे याच्यातला? सिंग्स आहे. याच्यातला वर्ब कोणता आहे? सिंग्स. याला आपण काय म्हणू? मेन वर्ब. बरं. त्याच्यानंतर टीना इज प्लेइंग गिटार, टीना इज प्लेइंग गिटार, याच्यामध्ये मेन वर्ब कोणता आहे? प्लेइंग. वा, तुम्हाला ओळखते म्हणताला प्लेइंग, मेन वर्ब. प्लेइंग काय आहे? मेन वर्ब आहे. बरं, दोन्ही वर्ब ओळखले दोन्ही वाक्यातले आपण. आता मला सांगा, याच्यात मृणाल सिंग्स ब्युटिफुल सॉन्ग याच्यात हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे का आपण? नाही आहे. टीना इज प्लेइंग गिटार फॉर राज, या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे? वापरलेला आहे. इज काय आहे? हेल्पिंग वर्ब. इज काय आहे? हेल्पिंग वर्ब. इथे हेल्पिंग वर्ब वापरलेलं नाही, इथे हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे. मृणाल सिंग्स ब्युटिफुल सॉन्ग हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे? का बरं? कारण इथे हेल्पिंग वर्बचा वापरच केलेला नाही. पॅसिव्ह व्हॉइस होण्यासाठी एकतर बी फॅमिलीचं हेल्पिंग वर्ब पाहिजे आणि क्रियापदाचं तिसरं रूप पाहिजे. इथं हेल्पिंग वर्बच नाही वापरलं तर हे वाक्य सरळ सरळ कोणतं आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. कोणता आहे? ACTIVE. बरं. टीना इज प्लेइंग गिटार फॉर राज, हे ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे? ऍक्टिव्ह आहे. इज प्लेइंग बी फॅमिलीचं हेल्पिंग वर्ब आहे पण इकडे प्लेइंग लागलेलं आहे, म्हणजे हे सुद्धा कोणतं वाक्य आहे? ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. ACTIVE ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. बरं, काय पाहिलं आपण? वर्ब ओळखले, हेल्पिंग वर्ब पाहिले, ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे तेही ओळखून घेतलं. आता याच्यानंतर आपण सब्जेक्ट शोधून काढू. या वाक्यात विना सब्जेक्टनं वाक्य राहील का? सब्जेक्ट असलेच वाक्यामध्ये. बरं. मृणाल सिंग्स ब्युटिफुल सॉन्ग. हु सिंग? मृणाल सिंग. तर मृणाल काय झालं? ऍक्टिव्ह व्हॉइस असल्यामुळे काही टेन्शनच नाही आहे ना. पॅसिव्ह मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो सब्जेक्ट ओळखताना, कारण ज्याच्यावर काम होत आहे तो आपला ऑब्जेक्ट असतो
आणि काम करणारा जो असतो डुअर त्याला आपण काय म्हणतो, सब्जेक्ट म्हणतो. एवढं क्लिअर आहे तुम्हाला. इथं काम करणारा कोण आहे, मृणाल सिंग्स ब्युटिफुल सॉंग्स. हु सिंग, मृणाल सिंग. ओके, so मृणाल इज अवर सब्जेक्ट हियर अँड दिस व्हाय, बिकॉज दिस सेंटेन्स इज इन ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काम करणारा डुअर ऑफ द सेंटेन्स इज सब्जेक्ट. त्या वाक्याचा जो करणारा आहे तो कोण असतो, सब्जेक्ट असतो. बरोबर आहे. फक्त कोणत्या वाक्यांमध्ये, ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये तसं होत नाही. टीना इज प्लेइंग गिटार फॉर राज, ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं वाक्य आहे. बरं, टीना इज प्लेइंग गिटार. हु इज प्लेइंग गिटार, टीना. इथे टीना काय झालं आपलं, टीनाही काय झाला, सब्जेक्ट झाला आपला. बरं, सब्जेक्ट झाला. सब्जेक्ट आपण आयडेंटिफाय केला. आता सब्जेक्ट नंतर आपण काय आयडेंटिफाय करू, ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करू. काय करू, सब्जेक्ट नंतर सब्जेक्ट आयडेंटिफाय ऑब्जेक्ट. आयडेंटिफाय ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसा आयडेंटिफाय करायचा, क्रियापदाला व्हॉट ने प्रश्न विचारायचा. क्रियापदाला व्हॉट ने प्रश्न विचारायचा. क्रियापद कोणता आहे, सिंग. मृणाल सिंग्स अ ब्युटिफुल सॉन्ग. व्हॉट सिंग्स, सॉन्ग. आलं त्याचं, म्हणजे सॉन्ग काय झाला आपला, ऑब्जेक्ट झाला. सॉन्ग काय झाला, ऑब्जेक्ट. क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारल्याच्या नंतर उत्तर जर मिळत असेल तर ते उत्तर म्हणजे काय आपलं, ऑब्जेक्ट. टीना इज प्लेइंग गिटार फॉर राज. व्हॉट प्लेइंग, गिटार. व्हॉट प्लेइंग, गिटार. तर इथे गिटार काय आहे आपला, ऑब्जेक्ट आहे. गिटार काय आहे आपला, ऑब्जेक्ट आहे. आणि फॉर राज काय आहे, कुणासाठी करत आहे. बरोबर आहे. ते जास्तीचं वाक्य त्याला जोडलेलं आहे. कुणा, ती गिटार कुणासाठी तरी वाजवत आहे, ती राजसाठी गिटार वाजवत आहे हे दाखवण्यासाठी ते तो सेंटेन्सचा एक पार्ट आहे समोरचा. बरोबर आहे. ओके, टीना इज प्लेइंग गिटार फॉर राज. टीना इज प्लेइंग गिटार फॉर राज. इथे फॉर काय आलेलं आहे, फॉर, फॉर काय रे, प्रिपोजिशन आहे. फॉर काय आहे, प्रिपोजिशन. PREPOSITION. फॉर कशासाठी आलेला आहे, प्रिपोजिशन साठी आलेला आहे. आणि राज काय आहे, नाउन आहे की ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन आहे. इथं आता काय आहे, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. असंच त्याचा रोल आहे ना इथं, किंवा त्याला नाउनही म्हणता येईल. काय म्हणता येईल, नाउनही आलाय. पण इथे त्याचा फॉर राज, इथे त्याचा काय रोल आहे, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. बरोबर आहे. तर याला ऑब्जेक्टच म्हणू आपण, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. आता मला सांगा, मृणाल इथे काय सब्जेक्ट आहे ना, आपण इथे सब्जेक्ट लिहिलं नाही. बरं, आता तुम्ही एक गोष्ट इकडे लक्षात घ्या की सब्जेक्ट हा नाउन किंवा प्रोनाउन असतो आणि ऑब्जेक्ट काय असतो, ऑब्जेक्ट सुद्धा नाउन किंवा प्रोनाउनच असतो. बरोबर आहे. ऑब्जेक्टमध्येही नाउन किंवा प्रोनाउनचा वापर केला जातो ना. तर आपण याच्यातून आयडेंटिफाय करू, मृणाल काय आहे, नाउन आहे. बरं, मृणाल नाउन आहे. त्याच्यानंतर परत ऑब्जेक्ट कोणता इथं आहे, सॉन्ग नाउन आहे की नाही आहे, सॉन्ग नाउन आहे किंवा नाही आहे, आहे. सॉन्ग पण नाउन आहे. इथे टीना सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट आहे ना, मग टीना काय आहे, नाउन नाही आहे का, नाउन आहेच. बरोबर आहे. प्लेइंग वर्ब आहे. ओके, गिटार ऑब्जेक्ट आहे, नाउन आहे किंवा नाही आहे, गिटार पण नाउन आहे ना, नाउन आहे की नाही आहे, कशाचं तरी नाव आहे की नाही आहे, आहे. बरं, राज, राज सुद्धा काय आहे, नाउन आहे ना, आहे की नाही आहे. बर, ही वाक्य आपण ऍक्टिव्ह मध्ये आहे, पॅसिव्ह मध्ये ओळखलं. हे एवढं लक्षात आलं का. एखादं पॅसिव्हचं वाक्य घेऊन बघायचं का आपण, पॅसिव्ह मधलं एखादं वाक्य घेऊन बघू, चालेल. ओके, एक अतिशय सोपं वाक्य जे तुमच्या परिचयाचंही आहे आणि तुम्हाला समजून घेताना ते सोयीचं होईल. बरोबर आहे. तर आपण एक छोटंसं वाक्य घेऊ. कोणतं वाक्य घेऊ आपण, आय ईट अ मँगो. आय ईट अ मँगो. बरं, छोटंसंच वाक्य आहे ना. याचं पोस्टमॉर्टम करू पहिल्यांदा. ऍक्टिव्ह आहे की याच्यात क्रियापद कोणतं आहे, ईट. ईट काय आहे, मेन वर्ब. बरोबर आहे. बरं, जास्त काही नाही आहे वाक्यामध्ये. बरोबर आहे. आय काय आहे तुमचा, सब्जेक्ट आहे. आय काय आहे, सब्जेक्ट आहे.
आर्टिकल आणि मँगो काय आहे तुमचं ऑब्जेक्ट आहे. मँगो काय आहे ऑब्जेक्ट आहे. कोणता व्हॉइस आहे हा, ऍक्टिव्ह की पॅसिव्ह? पॅसिव्ह आहे का? पॅसिव्ह आहे. कोणतरी पॅसिव्ह म्हटलं ना. हे कोणतं आहे, ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे? ऍक्टिव्ह आहे. ACTIVE. मी तुम्हाला पहिल्यांदा आपण पॅसिव्हचं उदाहरण घेऊ म्हणून सांगितलं तर तुम्ही असं डिसाईड करून घेतलं का हे पॅसिव्हच आहे म्हणून? नाही. आपण याच वाक्याचं पॅसिव्ह करणार आहोत. याच वाक्याचं पॅसिव्ह म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये कसा फरक पडतोय ते तुमच्या लक्षात येईल. बरं, आय ईट अ मँगो याच्यामधला आय काय आहे? सब्जेक्ट आहे. बरोबर आहे. आय काय आहे? सब्जेक्ट आहे. लक्षात घ्या. पॅसिव्ह मध्ये ऍक्टिव्ह मध्ये फरक कसा पडतो ते समजून घ्यायचं आपल्याला. लक्षात आलं का? आय ईट अ मँगो इथे आय स्टँड फॉर सब्जेक्ट, मँगो स्टँड फॉर ऑब्जेक्ट. मँगो स्टँड फॉर ऑब्जेक्ट. आता याच वाक्याचं मी पॅसिव्ह करून दाखवतो. याच वाक्याचं पॅसिव्ह. याचं पॅसिव्ह कसं होईल? MANGO मँगो वॉज EATEN इटन बाय मी. मँगो वॉज इटन बाय मी. आता इथं बघा हे वाक्य ऍक्टिव्ह मध्ये आहे की पॅसिव्ह मध्ये आहे? वॉज इटन केलेलं आहे. हेल्प म्हणजे हेल्पिंग वर्बचं बी फॅमिलीचं रूपही आलेलं आहे त्याच्यामध्ये आणि क्रियापदाचं तिसरं रूपही आलेलं आहे. आता मँगो वॉज इटन बाय मी त्याच वाक्याचं पॅसिव्ह केलं आपण. आय ईट अ मँगो याचंच पॅसिव्ह काय आहे? मँगो वॉज इटन बाय मी. हे वाक्य कोणत्या ह्याच्यात आहे? पॅसिव्ह मध्ये आहे. पॅसिव्ह केलं त्याचा आपण पॅसिव्हचा रूल त्याला लागतो की नाही? लागत आहे ना. काय आहे पॅसिव्हचा रूल? बी फॅमिलीच्या हेल्पिंग वर्ब सोबत क्रियापदाचं तिसरं रूप येत असेल तर त्याला आपण पॅसिव्ह म्हणतो ना. तेच वाक्य आपण पॅसिव्ह मध्ये केलं. मँगो वॉज इटन बाय मी. आता याला आपण पोस्टमॉर्टम करू याचं. बरोबर आहे. पॅसिव्ह मध्ये ज्याच्यावर काम होते, पॅसिव्ह मध्ये ज्याच्यावर काम होते त्याला आपण काय म्हणतो? सब्जेक्ट म्हणतो. ज्याच्यावर काम होते पॅसिव्ह मध्ये, पॅसिव्ह मध्ये ज्याच्यावर काम होते त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. बरोबर आहे. ऍक्टिव्ह मध्ये काय म्हणतो? ज्याच्यावर काम होते त्याला ऑब्जेक्ट म्हणतो. ऍक्टिव्ह मध्ये ज्याच्यावर काम होते तो ऑब्जेक्ट, पॅसिव्ह मध्ये ज्याच्यावर काम होते तो सब्जेक्ट. पहा बरं हे झालेलं आहे का इथं? इथं पहा ऍक्टिव्ह मध्ये आय ईट मँगो काम कुणावर होत आहे? मँगोवर. तर मँगो काय झाला? ऑब्जेक्ट. बरं, मँगो वॉज इटन बाय मी अजूनही काम कुणावर होत आहे? मँगोवरच होत आहे. मँगोवरच होत आहे ना. पण मँगो वॉज इटन बाय मी हे कोणतं आहे? पॅसिव्ह आहे की ऍक्टिव्ह आहे? पॅसिव्ह आहे. पॅसिव्ह मध्ये ज्याच्यावर काम होते त्याचा आपण सब्जेक्ट करतो. इज इट राईट? मग मँगो वॉज इटन बाय मी इथं सब्जेक्ट कोण आहे आपला? अर्थात. बरोबर आहे. याच्यावर काम जरी होत असेल ऍक्टिव्ह मध्ये हा काय होईल? ऑब्जेक्ट राहील. ऍक्टिव्ह मध्ये काय राहील? ऑब्जेक्ट. पण त्याचं पॅसिव्ह झाल्याबरोबर त्याचं काय तयार होईल? सब्जेक्ट तयार होईल. तर सब्जेक्ट चेंज झाला आपला आहे ना. हाच मँगो या पहिल्या ऍक्टिव्ह वाल्या वाक्यामध्ये काय होता? ऑब्जेक्ट होता. त्याचं पॅसिव्ह झाल्याबरोबर आता त्याचं काय झालं? सब्जेक्ट झालं. ओके. वॉज हेल्पिंग वर्ब इटन मेन वर्ब आहे. इटन काय आहे? मेन वर्ब. बाय मी किती आहे इथं? बाय काय वापरलं? हे प्रिपोजिशन. PREPOSITION. आणि मी काय झाला? ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन बाय मी. आय साठी मी झाला येतो. आयचा काय झाला? मी झाला. बरोबर आहे. द मँगो वॉज इटन बाय मी. केलं पोस्टमॉर्टम प्रत्येक शब्दाचा आपण. सांगा सब्जेक्ट काय आहे इथं? आय काय आहे? प्रोनाउन आहे की नाही आहे? प्रोनाउन आहे ना. म्हणजे प्रोनाउन किंवा नाउन यांचं तुम्ही सब्जेक्ट म्हणून वापर करता. बरं, पुन्हा काय आहे इथं? मँगो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट एखादं नाउन असते किंवा प्रोनाउनही असते. तर हे मँगो काय आहे? नाउन आहे. NOUN. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं मँगो काय आहे? सब्जेक्ट आहे. काय आहे? बरं, नाउन आहे की नाही आहे? नाउन तर आहेच. NOUN नाउनही आहे. बरं, इकडे हे काय आहे? मेन वर्ब आहे. वर्बचं नाही. आपण काय पाहणार? ऑब्जेक्ट. बरोबर आहे. ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन आहे राज. पण नाउन आहे की नाही आहे? नाउन तर आहेच. म्हणजे कोणतंही सब्जेक्ट असो किंवा ऑब्जेक्ट असो, सब्जेक्ट असो किंवा ऑब्जेक्ट असो, काय असते? नाउन किंवा प्रोनाउन. नाउन किंवा प्रोनाउनचाच आपण सब्जेक्ट तयार करतो किंवा नाउन किंवा प्रोनाउनचाच आपण ऑब्जेक्ट तयार करत असतो. बरोबर आहे. कोणतंही ऑब्जेक्ट कोणतं तरी नाउन असेल किंवा प्रोनाउन असेल. कोणताही सब्जेक्ट कोणतं तरी नाउन असेल किंवा प्रोनाउन असेल. तर अशा प्रकारे आपण या प्रत्येक शब्दांच्या
प्रत्येक शब्दाचं कोणतं काम आहे वाक्यामध्ये या गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत. यालाच आपण म्हणतो बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर. तर हे बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर तुम्हाला समजलं. याचं ॲडव्हान्स सेंटेन्स स्ट्रक्चरचा परत पुन्हा एक व्हिडिओ आपण लगेच घेऊन येणार आहोत. मला असं वाटते की या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि या तुमच्या लक्षातही आलेल्या आहेत. याच्यात कुणाला काही कन्फ्युजन राहिलेलं आहे का? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना सुद्धा कोणतंही कन्फ्युजन राहणार नाही. माझी परत एकदा महाराष्ट्रातल्या विशेषतः मराठी माध्यमांच्या शाळात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपलं हे जे चॅनल आहे गो विथ स्ट्रक्चर चॅनल, हे केवळ मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजीतला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आम्ही सुरू केलेलं आहे. गेल्या काही वर्षांपासून याच्यावर काम सुरू आहे. अनेक व्हिडिओज प्रोव्हाइड केलेले आहेत, अनेक व्ह्यूअर्ससुद्धा लाभलेले आहेत. पण अजूनही कॉमेंट्स किंवा त्याचं जे सबस्क्रिप्शन आहे किंवा सबस्क्राईब करण्याचं जे पर्सेंटेज आहे, व्ह्यूअर्स तर खूप सारे आहेत पण सबस्क्राईब अजून बऱ्याच लोकांनी केलेलं नाही आहे. जर खरंच महाराष्ट्रातल्या मराठी मुलांवर प्रेम करत असाल, महाराष्ट्रातल्या मुलांचं इंग्रजी स्ट्रॉंग झालं पाहिजे असं वाटत असेल तर जितकं जास्त हे चॅनल शेअर करता येईल ते शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. काही अडचणी असेल कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि कॉमेंट करणं विसरू नका, कारण कॉमेंट फार कमी आहेत. तुम्हाला वाटतं तशा कॉमेंट करा. आवडलं तरच लाईक करा. लाईक करण्याबद्दल माझं काही नाही, पण कमीत कमी कॉमेंट करा. त्याच्यात काय सुधारणा करता येईल, काय पुन्हा दुरुस्ती करता येईल, पुन्हा काही नवीन विषय हाताळता येतील का, व्हॉट एव्हर तुम्हाला जे वाटते ते मला सांगा. निश्चितपणे आपल्या गरजेनुसार, डिमांडनुसार जे व्हिडिओज पाहिजे असतील, ज्याची डिमांड असेल, असे सगळे व्हिडिओ करण्याचा आपण प्रयत्न करू. गो विथ स्ट्रक्चरचा हा प्रयत्न थांबणारा नाही आहे. इथून आम्ही अनेक वर्षपर्यंत पुढची मी आणि ही माझी संपूर्ण गो विथ स्ट्रक्चर टीम कार्य करत राहणार. इज इट राईट फ्रेंड्स? ओके, मला वाटते आज इथे आपण थांबलं पाहिजे. टिल देन बाय.